नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। तर ओल्या काजूचा सीझन आहे, तर आज आपण बनवतोय कोलंबी काजू मसाला। यापूर्वी काजूच्या काही रेसिपी आपण बघितलेल्या आहेत। आज आपण कोलंबी काजू मसाला बनवतोय। तर इथे त्यासाठी मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये घालायचे कांदे, 3 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हा जो कांदा आहे हा आपण छान मस्त मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता हे करत असताना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता, ज्याच्यामुळे हा जो कांदा आहे तो लवकर परतला जाईल। तर इथे छानपैकी मऊ परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतत असतानाच आपण याच्यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसूण। तर इथे ठेचलेला आलं आणि लसूण आहे 1 चमचाभर, कारण कोलंबी आहे थोडासा वैसवास असतो, तर त्यासाठी आपण इथे आलं लसूण वापरतोय। तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टोमॅटो। एक मोठा साईजचा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण चिंच वगैरे वापरणार नाही आहोत, म्हणून मी इथे टोमॅटो वापरलाय थोडासा आंबटपणा येण्यासाठी। आता तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो देखील मस्त मौसूत शिजलेला आहे। याच्यामध्ये आपण घालूया सुके मसाले। 2 चमचे घरगुती मसाला आहे, थोडासा जास्तच घातलाय। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि आता मी चवीपुरतं मीठ घालते। मसाला थोडासा जास्ती घालायचा, कारण कोलंबी आहे, कोलंबी थोडीशी चवीला गोडीस असते, त्यामुळे मसाला जास्त घातलेला आहे। आता हे मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण घालवतोय मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे ओले काजू। ओल्या काजूच्या बिया आहेत, सालं काढून घेतलेल्या आहेत। छान ओले काजू मार्केटमध्ये यायला लागलेत, त्यामुळे नक्की ही रेसिपी बनवून बघा। आता याच्यामध्ये घालूया पाणी। काजू अगदी पूर्ण शिजवायचे नाहीयेत, पण साधारण शिजत येईपर्यंत आपण हे शिजवणार आहोत फक्त काजू, आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत। तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे काजू एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। तर हे काजू आपण एक 15 मिनिटं शिजवलेले आहेत। आपण चेक करूया शिजलेत का ते। तुम्ही बघू शकता तुकडे पडतात, पण अगदी मौसूत शिजलेला नाहीये। या स्टेजला कोलंबी घालायची। कोलंबी आणि काजू अगदी एकत्र घालायचं नाही, कारण काजू शिजायला थोडासा वेळ लागतो, आणि जर कोलंबी काजू एकत्र घातले तर प्रॉब्लेम हा होतो, कोलंबी लवकर शिजते आणि ती ओव्हरकुक झाली की वातड लागते। ते होऊ नये म्हणून काजू थोड्याफार प्रमाणात शिजवून घ्यायचे एक 10 ते 15 मिनिटं, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोलंबी घालायची आहे। आता आपण परत थोडंसं पाणी घालणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। अजून एक 10 मिनिटं मॅक्स आपण ही शिजवायची आहे। झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता किती मस्त शिजलेला आहे। मी झाकण ठेवून मंदाग्नीवर शिजवून घेतलंय, आणि मध्ये मध्ये 2-3 वेळा हे हलवलं होतं। आपण काजू चेक करूया। तुम्ही बघू शकता अगदी मस्त मौसूत शिजलेला आहे काजू। इथे आपला कोलंबी काजू मसाला बनवून तयार आहे। आता सगळ्यात शेवटी घालायची कोथिंबीर आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जबरदस्त बनते। तर इथे आपला कोलंबी काजू मसाला बनवून तयार आहे। छान चमचमीत बनतो। खायचा कसा तर तांदळाच्या किंवा कोणत्याही भाकरी बरोबर हा अतिशय उत्तम लागतो, आणि यासोबत आहे बुकीने फोडलेला कांदा। फक्त कोलंबी काजू मसाला, भाकरी आणि कांदा एवढंच इनफ आहे, वेगळं काही असण्याची गरजच नाहीये। तर या सीझन मध्ये नक्की बनवून बघा। त्याचबरोबर ओल्या काजूची पारंपरिक पद्धतीने भाजी, रेस्टॉरंट स्टाईल भाजी या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्या देखील बघा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित। तोपर्यंत ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि खात रहा।